घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 11 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागामध्ये त्यांनी बरंच म्युझिकल असं दाखवलंय, पण त्यातल्या त्यात ओवी आणि तिच्या आजीचा संवाद अजिबात स्किप करू नका. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय ओवीला थंडी वाजत असते, म्हणून ओवीने अशी अंगावर चादर घेतलेली आहे आणि तिच्या आजीचं ती चित्र काढत असते आणि खूप इमोशनल झालेली असते. पण आता तिला तिच्या बाबाचं बोलणं ऐकू म्हणजे लक्षात येतं. तिला तिच्या बाबाने नाहीच सांगितलंय ना आजीकडे जायला. आता तिथे ऋषिकेश आलेत आणि ते जानकीला म्हणतात, जेवायला वाढ ग ओवी, चल जेवायला. ओवी म्हणते, नको बाबा, मला भूक नाहीये, मला झोप आली, मी झोपते. ऋषिकेश तिच्या जवळ जाऊन चौकशी करतो, काय झालं ओवी, 2 घास तरी खा. आता ओवी म्हणते, नाही मला झोप आली, मी झोपते, असं म्हणून ती झोपून जाते. आता बघा इकडे ही जानकी, हिला कळतंय की ओवीला खूप त्रास होतोय, तिच्या आजीला तिला भेटता येत नाहीये म्हणून. आता सुरुवातीला तुम्हाला सगळं हे मुक्यामुक्यानं म्हणजे कृती करताय असं दिसेल. आता ऋषिकेश तिथे किचन मध्ये जाऊन बसतो आणि म्हणतो, ओवी का जेवत नाहीये. मग आता ही जानकी म्हणते, सांगितलं ना तिने तुम्हाला भूक नाहीये. मग ऋषिकेश म्हणतो, अशी कशी भूक नाहीये तिला. मग जानकी खूप मोठी फिलॉसॉफी देते ऋषिकेशला. ती म्हणते, ते तुम्हाला कळायला हवं ना, जेवणाची भूक भागवली जाते, पण मनाची भूक कशी भागवणार ती. आपली माणसं जवळ नाहीयेत आणि आपल्या माणसाशी बोलता येत नाही, हे न कळण्या इतपत आपली ओवी लहान राहिलेली नाहीये. अन्न, वस्त्र, निवारा आणि आपली माणसं ह्याच मूलभूत गरजा असतात. आणि तुमची ओवीकडनं नेमकी अपेक्षा तरी काय आहे. तिने तिच्या आजीशी बोलू नये हेच ना. तुम्हाला वाटतं म्हणून तिने तिच्या आजीशी बोलू नये का. एवढं सगळं घरात रामायण महाभारत झालं आणि विचारतायत जेवली का नाही ओवी. अपेक्षा काय आहे तुमची की तिने तिच्या आजीला विसरून जावं का. ही जानकी इमोशनल ब्लॅकमेल करते बरं का ऋषिकेशला. आता पुढे म्हणते की ती लहानाची मोठी झाली आहे त्या घरामध्ये, अशी नाती प्रेम असं विसरता येतं का. ऋषिकेश, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी ओवी अजूनही मोठी झालेली नाहीये आणि तिच्यात माझे गुण शिल्लक आहेत. आता लगेच ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी. आणि लगेच जानकी म्हणते, का असं का, तुम्हाला काय वाटतं की तुमच्यासारखाच प्रत्येकामध्ये दरारा असायला हवा. माझ्यातली आईतली वाघीण किती शिल्लक आहे किती नाही हे नाही माहिती मला, पण तुमच्यातली माणुसकी किती शिल्लक आहे ना ऋषिकेश, ही तपासून पहा एकदा. बघा बघा कशी टोमणे टामणे मारते ही जानकी ऋषिकेशला. आणि आता तिथे अन्न पाणी खाली ठेवलेलं आहे असं सांगून ती ओवीकडे चालली जाते जानकी. म्हणजे आता ऋषिकेश जेवायला बसलाय तर ऋषिकेशला कोणी भाव पण दिला बिचारा. आता जानकी तिथे ओवीजवळ जाते, तिच्या अंगावर चादर टाकते आणि तिला झोपवते आणि तिचं ते चित्र निहाळते. खूप इमोशनल झालेली असते जानकी, कारण ओवीला त्रास होतोय, तिच्या आजीशी ती बोलत नाहीये हे तिला जास्ती प्रकर्षणाने जाणवतं. बरं आता ओवीला आणि तिच्या आजीला पण तितकाच जोर आलाय बरं का. ऋषिकेश पण न जेवताच उठून जातो. पण इकडे ऐश्वर्या दाबून नूडल हाणत असते आणि म्हणत असते, मग काय मस्त आलेत नूडल, सारंग खा खा नूडल खा. हो सारंग खा ना, ते थंड झाले तर चिकट होतील, खाऊन घ्या पटकन. आता सारंगला तगमग व्हायला लागते आणि तो म्हणतो, ऐश्वर्या मी ओवीवर रागवायला नको होतं, खरंच मी मूर्खच आहे मी, मला एवढं कसं कळलं नाही. ती आपल्या अपयशावर का हसायला येईल, मला कळलंच नाही. ओवी बिचारी आपल्या आजीला भेटायला आली होती आणि मी काय केलं, मी तिला ओरडलो. आता ऐश्वर्या लगेच ड्रामा करत म्हणते, झालं पुन्हा तेच, पुन्हा तीच चर्चा, पुन्हा पहिले पाडे 55. काय हो सारंग, काय करू काय हो मी तुमच्या पायावर डोकं आपटू का, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. सारंग म्हणतो, असं काय करता ऐश्वर्या, माझा विश्वास आहे ना तुमच्यावर. ऐश्वर्या वसकते सारंगवर आणि म्हणते, नाही तुमचा ना बिलकुल माझ्यावर विश्वास नाहीये. काय वाटते काय तुम्हाला. नाही म्हणजे मी मुद्दाम करते का, तुमच्या समोर ओवीच्या प्रेमाचं वेगळं चित्र रंगवते का मी. लहान आहे ओवी सारंग, हे कळतं मला. अहो पण तिला काही कळत नाही. पण लहान लहान काटे जरी असले तरी ते टोचतात ना. अहो तिचे आई वडील तिच्या थ्रू आपल्या घरामध्ये रिकामे कामं करतायत, मुद्दाम गाराणे करतायत, आपल्या घरात भांडणं लावताय, कळत नाही का तुम्हाला. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या असं कसं काय. ऐश्वर्या म्हणते, बघा ती माणसं जिंकले की नाही यावेळेला टेंडर मध्ये, कोणामुळे जिंकले ते. सारंग म्हणतो, ओवीमुळे. मग ऐश्वर्या म्हणते, कमॉन सारंग, तुम्हाला कळत का नाही, आपल्या घरामध्ये आपण दिवसभर डिस्कशन करत असतो, हे ऐकू जातं ना घरात, आपलं घर आहे शेवटी, आपण चर्चा करणारच ना. आता हे ऐकू नाही जाणार का ओवीला, ती ओवी येते जाते इथे. आणि तसे आपल्या घराला अजून 2 कोपरे आहेतच, तो सौमित्र आणि ती डिनर सेट अवंतिका. मला सांगा तुम्ही हे सगळं ऐकत नाहीत का, हे दोघे तिघे जण आपलं बोलणं, आणि ती ओवी आपलं सगळं बोलणं ऐकून तिच्या आईवडिलांना सांगत नसेल कशावरून. मग सारंग म्हणतो, नाही ऐश्वर्या, अवघच काही पण बोलताय तुम्ही.
ऐश्वर्या म्हणते, उगच कसं बोलेल मी, अहो कशावरून ते दोघं मुद्दाम ओवीला पाठवत नसतील इथे, सारंग तुम्हाला ना काही कळत नाही, अहो तुमच्याही पोटात काही राहत नाही आणि तुम्ही बोलत राहता ना सारखं सारखं, मग ओवी समोर तिला सगळं ऐकू जातं. आणि आपल्या आई पण भोळ्या आहेत तुमच्यासारख्या, त्यांच्या पण पोटात काही राहत नाही आणि आपण सगळं असं घरात बोलत असतो आणि ते सगळं त्या ओवीला कळत असतं. काय आहे ना, हे सगळं ती जाऊन तिच्या आई बाबाला सांगतेच. मला पूर्ण खात्री आहे ना या गोष्टीची. पटतंय का तुम्हाला सारंग मी काय बोलते ते? सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या पटतंय, पण ऐश्वर्या म्हणते, झालं तर मग आता कशाला त्याच्यावर चर्चा करायची? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मी जसं करेल तसं वागायचं, मी जसं करेल तसं सांगायचं बोलायचं, आणि आता ते नूडल्स खाऊन टाका, थंडगार होतील ते. सारखं आपलं ते ओवी ओवी करत राहतात. ते नूडल खा आधी गपचूप. आधी बिचारा तो सारंग चुपचाप ते नूडल खाऊन घेतो. आता बापरे, अजबच दरार आहे बाबा ऐश्वर्याचा. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, ही जानकी भांडे कुंडे घासते रात्री आणि ती ठेवून देते जागेवर, आणि आता ही ओवी सगळेजण झोपल्याची खात्री करते आणि तिच्या आजीशी फोनवर बोलायला जाते. सुमित्राबाई पण एक्झॅक्टली तिचीच वाट बघत असतात. ओवी आता एवढ्या थंडीची बाहेर आली आहे बाबा, घराच्या बाहेर आली आणि आता तिच्या आजीला फोन करते. या दोघींचं बोलणं फार भारी दाखवलंय प्रेक्षकांनो. आता सुमित्राबाई खुश होतात, ओवीचा फोन खणाणलाय. आज ना प्रेक्षकांनो त्यांनी ड्रॅमॅटिकल जास्ती दाखवलंय. म्हणजे आता या सुमित्राबाई ओवीची फोनची वाट बघताय, त्याच्यातच 5-10 मिनिटं झालेत, म्हणजे सारखं त्या बाहेर येतात आत जातात असं दाखवलंय. आता ओवी फोन करून म्हणते, आजी हॅलो, अगं रडू नकोस ना आजी, बाबा काही बोलले का ग तुला? सुमित्राबाई आता बाहेर येतात फोनवर बोलत बोलत. सुमित्राबाई म्हणतात, नाही ग ओवी, तुझे बाबा नाही बोलले ग मला काही, तुला ओरडले का? ओवी म्हणते, नाही, ते मला पण नाही बोलले, पण त्यांनी मला सांगितलंय की. आता सुमित्राबाई म्हणतात, मला फोन नाही करायचा, माझ्याशी बोलायचं नाही, भेटायचं नाही, असंच सांगितलं ना बेटा तुला? ओवी म्हणते, हो ग आजी, तेच सांगितलं मला, पण आजी अगं आपण एकमेकांना भेटतच राहायचं, आपण नाही ऐकायचं कोणाचंच. आपण भांडण मोठ्यांमध्ये होत आहेत ना, मग आपण कशाला मधल्यामध्ये सँडविच करून घ्यायचं? सुमित्राबाई म्हणतात, बरोबर, मला तुझं म्हणणं पटतंय ग ओवी. ओवी म्हणते, आजी आपण भेटू आणि भेटतच राहू, मला नाही करमत ग आजी तुझ्याशिवाय. सुमित्राबाई म्हणतात, मी पण नाही राहू शकत ग ओवी तुझ्याशिवाय, मला पण नाही करमत. ओवी म्हणते, आजी आपण भेटायचं आणि भेटत राहायचं, आपण कोणाचं ऐकायचंच नाही आजी. आजी म्हणजे सुमित्राबाई म्हणतात, हो ग ओवी, आपण नाहीच ऐकायचं, आणि तशा पण आपण दोघी जणी आगाऊ आहोत की नाही जराशा, नाही म्हणजे आपण कधी कोणाचं ऐकत असतो का? आपल्याला नाही सांगितलं भेटायचं तर आपण भेटायचं म्हणजे भेटायचं. अगो बाई, छान दाखवलं यांचं बोलणं. मग ओवी म्हणते, आजी तुझं बरोबर आहे, आणि माझं पूर्ण ऐकून घे. उद्या शाळा सुटल्यानंतर मला ना तू स्कूलमध्ये भेटायला ये कारण मग सॅटरडे संडे मग 2 दिवस सुट्टी आहे ना ग शाळेला. सुट्टीत कसं भेटणार मग आपण दोघी? मग ही सुमित्राबाई म्हणतात, अगं सांग ना तू मैत्रिणीला भेटायला जाते म्हणून. ओवी म्हणते, नाही गो आजी, माझे बाबा खूप हुशार आहेत, त्यांना कळलंय माझी मैत्रीण कोण आहे ते. सुमित्राबाई म्हणतात, अगो बाई, मग आता तू म्हणतेस की उद्यानंतर सुट्टी आहे शाळेला, मग कसं करायचं आपण, नंतर कधी भेटायचं आपण? आता ऐश्वर्या यांचं बोलणं ऐकते बरं का सुमित्राबाईंचं. ओवी म्हणते, आजी आपण ते नंतरचं नंतर बघू, उद्यावर आधी फोकस करू आपण. सुमित्राबाई म्हणतात, बरोबर ठीक आहे, मी एक काम करते, मी ना तुझ्या शाळेत येते तुला लपून छपून भेटायला. हे बोलताना त्या खूप भावूक झालेल्या असतात. ओवी म्हणते, आजी उद्या येताना साबुदाण्याची खिचडी घेऊन या. सुमित्राबाई म्हणतात, हो नक्की, प्रॉमिस. अगं बाई, ओवी तिच्या डिमांड पण पूर्ण करून घेते. सुमित्राबाई म्हणतात, आता शांत झोप आणि रडू नको बाळा, रडू नको, आणि हे बघ कोणाला सांगू नको माझा नंबर. मग ओवी म्हणते, हो कॉल लिस्ट मधनं डिलीट करते, डोंट वरी, गुड नाईट आजी. सुमित्राबाई म्हणतात, हो बेटा गुड नाईट, बाय ओवी. आणि आता त्या फोनवरच तिची पापी घेत असतात. या ऐश्वर्याला काय कळणार प्रेक्षकांनो, आजी नातीचं प्रेम काय असतं, काय माया असते, काय ममता असते. काही लोक असे असतात बरं का निकरंट. आता ऐश्वर्या तशीच आहे. मग आता सुमित्राबाई तो फोन ठेवतात आणि भावूक झालेल्या असतात. ऐश्वर्या इतकी विचित्र बोलते, आता मनात विचार करते ती आणि म्हणते, एवढं समजवलं या म्हातारीला तरी हिची जुनी खोड जात नाहीये, हिला अजूनही लपाछपी खेळायचीच आहे. खेळा खेळा, लपाछपी खेळा, नातीला शाळेत भेटायचंय ना, भेटा, पण आता लक्षात ठेवा या भेटीनंतर घरात नव्या वादळाचा अध्याय सुरू करणारे ही ऐश्वर्या. आता ऐश्वर्याने ठरवलंय, सकाळ झालीये आणि ओवी आता तयारी करत असते शाळेत जाण्याची. आता तिच्या आय कार्डला
गाठ पडलेली आहे. आता ती म्हणते जानकीला, "अगं आई, माझ्या आईकडची गाठ सोडून दे बरं." आता हा ऋषिकेश तिला म्हणत असतो, "बेटा मी सोडून देऊ का?" ओवीने तिच्या बाबाला आता वाळीत टाकलंय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे ती आता मुद्दाम ऋषिकेशशी बोलतच नाहीये, तिच्या आईशीच बोलतेय. तरी पण ऋषिकेश आधी जरा इग्नोर करतो. मग आता ऋषिकेश तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, "चल ओवी, मी सोडू का तुला शाळेमध्ये आज? आण तुझं आयडी कार्ड, मी तुझ्या आयडी कार्डची गाठ सोडवून देतो." असं म्हणत ऋषिकेश तिच्या पुढे हात करतो. पण आता ही ओवी मुद्दाम म्हणते, "आई, मी टीचरकडनं सोडवून घेईल." मग आता ऋषिकेश म्हणतो, "ओवी, मी येऊ का शाळेत सोडवायला तुला?" पण आता ही ओवी मुद्दाम इग्नोर करत असते बाबांना तिच्या. आता हे बघून ऋषिकेशला फार कसं तरी होतं. मग ही ओवी म्हणते, "आई, तूच ये ग मला शाळेत सोडवायला." आणि लांब जाऊन बसते खुर्चीवर. ऋषिकेशला ते खटकतं आणि जानकीला सुद्धा. मग आता जानकी समजवते बरं का ओवीला. पण तरी ऋषिकेश ओवीच्या जवळ जातात आणि म्हणतात, "ऋषिकेश, सॉरी ग बेटा, बोलणार नाहीस का माझ्याशी? चुकलं माझं, मी तुला ओरडलो. पण तू विसर न ग सगळं. आपलं ठरलंय की नाही, नवा दिवस नवा मूड, आपलं ठरलंय की नाही." आता ते बुटसॉक्स घालून देतात ओवीला आणि म्हणतात, "माझा आज प्लॅन काय आहे माहितीये का तुला? मी ना आज तुला शाळेत सोडवणार आणि माझं काम झालं की तुला मी शाळेतून घ्यायला येणार आणि तुला मस्त चायनीज खाऊ घालणार आहे मी. राजू दादाचं चायनीज आवडतं ना तुला? आपण ना तिथे गेल्यानंतर सूप पिऊ, नूडल्स खाऊ. तुझं ते स्पेशल सूप 1/2 करून पिऊयात." मग आता लगेच ओवी म्हणते, "शाळा सुटल्यानंतर माझा होमवर्क असतो." असं म्हणल्यानंतर ऋषिकेशचा चेहरा एकदम उतरतो. आता ओवी पुन्हा तिची बॅग घेते आणि निघालेली असते शाळेत जायला आणि म्हणते, "आई, मला आता लेट होतंय बरं, मी निघाले." आता जानकी म्हणते, "ओवी थांब बरं जरा." जानकी आता समजवते ओवीला आणि म्हणते, "हे बघ ओवी, मला माहिती आहे कोणीतरी बाबांवर खूप रुसलंय. पण हे काय, आपल्या बाबांसोबत एवढ्या वेळ अबोला नाही धरायचा बेटा, असं नाही करायचं." ओवी म्हणते, "हे सगळं मलाच लागू होतं का? सगळं मलाच सांगा तुम्ही." जानकी म्हणते, "नाही, हा नियम घरातल्या सगळ्यांना लागू होतो." आणि जानकी पुढे छान बोलते, "हे बघ ओवी, घर म्हणलं की भांडण तंटा आलाच, पण आपल्या हातात आहे की नाही किती सोडायचं, किती ताणायचं ते. भांडणं जरी झाली ना तरी आपण ते मिटवायचं. नात्यामधलं अंतर वाढवायचं नाही. आपण माफ करायचं, नातं घट्ट करायचं. असं एवढ्या वेळ कट्टी घेऊ नकोस बाबांशी. चल बट्टी कर बरं बाबांसोबत. काय वाटते तुला ओवी?" आता ओवी विचार करायला लागते. पण ऋषिकेश आता ओवीच्या जवळ जात म्हणतो, "ओवी बेटा, बट्टी." आणि असं दोस्ती करतात ना तसं त्याने त्या ओवीच्या जवळ हात केलाय. पण ओवी म्हणते, "आई, मला शाळेला उशीर होतोय बरं, चल मला जायचंय." असं म्हणून ऋषिकेशशी न बोलता पुढे निघून जाते. ऋषिकेशला फार वाईट वाटतं, बाई लेक बोलली नाही तर खरंच कसं तरी होतं बरं का वडिलांना. जानकी आता अशी केविलवाणे ऋषिकेशकडे बघते आणि ओवीला सोडवायला शाळेत निघून जाते. आता ऋषिकेश खूप इमोशनल झालेले असतात. इकडे ऐश्वर्या आता सकाळी सकाळी चहा पीत बसलेली असते. एकदम ऐश्वर्याचं सीन दाखवलाय त्यांनी. ऐश्वर्या चहा पीत असते आणि विचार करत असते, आता ही म्हातारी नक्की त्या ओवीला भेटायला जाणारच. आणि तेवढ्याच सुमित्राबाई आवरून सावरून येतात मंदिरात जाण्यासाठी. आता ऐश्वर्याला आठवतं की रात्री या ओवीला भेटणार म्हणून यांनी प्रॉमिस केलंय ओवीला. ऐश्वर्या विचार करते, निघाली म्हातारी ओवीला भेटायला. आणि आता तिचा चहाचा कप बाजूला ठेवते आणि मुद्दाम सुमित्राबाईंना म्हणते, "आई, कुठे निघालायत का बाहेर?" आता सुमित्राबाई म्हणतात, "अगं ऐश्वर्या, असं काय करते? मी या वेळेला देवळातच जाते ना नेहमी." मग ऐश्वर्या म्हणते, "बरं आई, एक काम करू आपण, आज मी पण येते तुमच्यासोबत देवळात. चला चला, आपण एकत्रच जाऊयात." आता सुमित्राबाई म्हणतात, "नाही नाही नको." ऐश्वर्या म्हणते, "का आई, देवळातच चाललात ना, आपण जाऊया ना सोबत." आता इकडे जानकी ओवीला शाळेत सोडवतानाचा सीन दाखवलाय. बरं, हे दोन्ही का मिक्सअप केलंय त्यांनी ते काही कळलं नाही मला. सुमित्राबाई आता पुढे या ऐश्वर्याला म्हणतात, "अगं ऐश्वर्या, अगं तू तर देवघरात पण फिरकत नाहीस आणि माझ्यासोबत आज तुला देवळात यायचंय. अगं बाई, काही झालंय का?" ऐश्वर्या म्हणते, "नाही नाही आई, छे छे छे, असं काहीच झालेलं नाहीये. अहो काल बरंच काही घडून गेलं ना. ऋषिकेश दादांनी किती राडा घातला आपल्या घरी येऊन. बापरे, मला आता भीती वाटायला लागली आहे. म्हणजे जो माणूस आपल्या भावाच्या अंगावर धावून जातो, माझ्या अंगावर धावून येतो, सगळ्यांना धमक्या देतो, त्या माणसाने तुम्हाला काही केलं तर?" "नाही नाही आई, आपण रिस्क नाही घ्यायची." मग आता या सुमित्रा म्हणतात, "ए बाई, असं काही बोलू नको. ऋषिकेश काही असं करणार नाही मला आणि उगाचच विषय काढू नको सारखा सारखा." ऐश्वर्या म्हणते, "अहो आई, पण कशाला रिस्क घ्यायची?" आता या दोघींचं बोलणं सुरू असताना वरून सारंग येतो आणि सारंग म्हणतो, "काय गाई, काय झालं?" आता या सुमित्राबाई म्हणतात, "अरे बघ ना, ही ऐश्वर्या मंदिरात यायचं म्हणते." सारंग म्हणतो, "काय हो ऐश्वर्या, काय तुम्हाला मंदिरात जायचंय?" मग ऐश्वर्या म्हणते, "हो ना आई, एकट्या चालल्या. म्हटलं मी येते तुमच्या बरोबर, तर त्या नाही म्हणतात. बघा ना,
सारंग म्हणतो अगं आई घेऊन जा ना ऐश्वर्याला. सुमित्राबाई म्हणतात अरे सारंग असं काय करतो, उन्हाचा त्रास होतो ना ऐश्वर्याला. मग आता ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही किती गोड आहात, अहो डोंट वरी मी सनस्क्रीन लावलंय आणि त्या अवंतिका सारखा नाही होणार मला उन्हाचा त्रास, डोकं पण नाही दुखणार माझं, मी येते ना तुमच्या बरोबर. मग आता सुमित्राबाई खूप प्रयत्न करतात तिला टाळण्याचा आणि म्हणतात अगं मी चालत जाणार आहे, तू चालत जाशील. ऐश्वर्या म्हणते लग्नाआधी मी योगा वगैरे करायची, मला चालायला जमेल आई, तुम्हाला जमेल का मला न्यायला. मग आता सारंग म्हणतो अगं आई ने ना, असं काय करते तू, नेहमी म्हणते ना जानकी घरातून गेलीये तर माझा वॉक होत नाही वगैरे वगैरे, तू जा ना ऐश्वर्याला घेऊन जा जा. मग आता सुमित्राबाई म्हणतात अरे बाबा पण तू ऑफिसला जायला तयार झालायस ना, तुम्ही दोघं जा ऑफिसमध्ये, अरे उशीर होईल तुम्हाला, जा जा उशीर होईल तुम्हाला. ऐश्वर्या म्हणते आई डोंट वरी, सारंग जातील ऑफिसला, त्यांना मी सगळं शिकवलंय, त्यामुळे मी नसताना ते छान मॅनेज करतील. काय सारंग. आता सारंग म्हणतो हो यस बॉस. सुमित्राबाई म्हणतात बाई आता काय करू, ही बाई तर हट्टालाच पेटलीये, आता कसं जाऊ मी ओवीला भेटायला. ऐश्वर्या म्हणते चला आई आपण सासू सून मिळून देवाचे एकत्र दर्शन घेऊ, चला चला सारंग आम्ही येतो. ऐश्वर्या जबरदस्ती जातेच बाई सुमित्राबाईंसोबत. आता सारंग म्हणतो गुलाब मला नाश्ता दे रे, मला उशीर होतोय, आणि या दोघींना निरोप देतो. आज ना त्यांनी खूप असं ड्रॅमॅटिक दाखवलंय, त्यामुळे आजचा एपिसोड जरा लहान झालाय. आता ही जानकी घरी आली आहे ओवीला सोडून, आणि ऋषिकेशला इमोशनल झालेलं बघून तिला खूप कसं तरी होतं आणि ती आता ऋषिकेशच्या जवळ जाते. ऋषिकेश खूप रडत असतात आणि ओवीने काढलेली ड्रॉइंग बघून ते खूप इमोशनल होत असतात. जानकी आता ऋषिकेशच्या जवळ जाते आणि त्यांचे अश्रू पुसते आणि म्हणते ऋषिकेश फार वाईट वाटतंय ना, लेक बोलत नाहीये तर, जगातली सगळी दुःख एकीकडे आणि आपली लाडकी लेक आपल्याशी बोलत नाही हे दुःख एकीकडे. हो ना ऋषिकेश. आता ऋषिकेश आणखीन भावूक रडत असतात आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये हे ऋषिकेश एक्सेप्ट करतात, म्हणजे मान्य करतात की ओवीचा आनंद तिच्या आजीला भेटण्यात आहे जानकी, हे मला कळतंय. मग जानकी म्हणते का तोडताय मग तिच्या आजीपासून तिला. मग आता ऋषिकेश सांगतात अगं त्या घरातली माणसं या भेटीला वेगळे रंग देतात जानकी, तुला कसं समजून सांगू. आता ऋषिकेशला कोणीतरी फोन करून सांगतं की सुमित्राबाई ओवीला भेटल्यात, म्हणून तो आता ओवीच्या शाळेकडे धाव घेतो. इकडे ऐश्वर्याने या सगळ्या गोष्टीला वेगळाच रंग दिलाय आणि सारंगला आणि घरच्यांना भडकवत सांगितलंय की जानकीने आपल्या आईंना किडनॅप करून ठेवलंय. आता हे सगळेजण त्या ऋषिकेशच्या घरी येतात. सारंग ऋषिकेशला धमकी देतो माझी आई जर नाही सापडली ना तर तुला जेलमध्ये जावं लागेल सावत्र रणदिवे. आता त्या ऋषिकेशची आई हरवली आहे म्हटल्यावर ऋषिकेश इमोशनल होतात. आता बघूयात प्रेक्षकांनो सुमित्राबाईंना नक्की कोण शोधून आणेल, सौमित्र हा सारंग की ऋषिकेश, बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. माझा अंदाज आहे की नक्की ऋषिकेश शोधून आणतील. तुमचा अंदाज मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. प्रेक्षकांनो भेटूयात आता सोमवारी नवीन भागासहित. तोपर्यंत धन्यवाद.